Hello students, in the last video we studied the structure of gynoecium, structure of Anatropous ovule and the development of female gametophyte in a topic reproduction in lower and higher plants. Now in this video we will study new point pollination. Pollination म्हणजे परागीभवन. First we are going to see its a definition. The transfer of pollen grains from anther to stigma of the flower is called a pollination. म्हणजे जेव्हा एखाद्या फुलामध्ये अँथर मध्ये तयार झालेले परागकण स्टिग्मावरती जाऊन पडतात तेव्हा त्याला पॉलिनेशन म्हणजेच परागीभवन असे म्हटले जाते. The transfer of pollen grains from anther to stigma of the flower is called a pollination. Then next point is types of pollination. There are main two types of pollination, that is self pollination and cross pollination. Self म्हणजे स्वतःच्या फुलामधील परागकण स्वतःच्या फुलामध्येच पडतात तेव्हा त्याला सेल्फ पॉलिनेशन असं म्हटलं जातं. आणि क्रॉस पॉलिनेशन म्हणजे एका फुलामधील परागकण दुसऱ्या फुलामध्ये जाऊन पडतात तेव्हा त्याला क्रॉस पॉलिनेशन असं म्हटलं जातं. सेल्फ पॉलिनेशन इज डिवायडेड इंटू टू टाइप्स, ऑटोगॅमी अँड डायटोनोगॅमी, अँड क्रॉस पॉलिनेशन इज अगेन डिवायडेड इंटू झिनोगॅमी अँड हायब्रिडायझेशन. फर्स्ट वी आर गोइंग टू सी सेल्फ पॉलिनेशन. First we study its a definition. The type of pollination which occurs in a single or two flower on a same plant is called a self pollination. म्हणजे एकाच वनस्पतीच्या एका किंवा दोन फुलांमध्ये पॉलिनेशन होतं तेव्हा त्याला सेल्फ पॉलिनेशन असे म्हटले जाते. The type of pollination which occurs in a single or two flower on a same plant is called a self pollination. बघा डायग्राम मध्ये it is a one flower and the pollen grains are deposited on a same flower. या ठिकाणी या अँथर मधील पोलन ग्रेन्स त्याच फुलाच्या स्टिग्मावरती डिपॉझिट झाले पडलेले आहेत. किंवा दुसऱ्या डायग्राम मध्ये बघा एकाच प्लांटला दोन फ्लावर्स तयार झालेले आहेत आणि ह्या दोन फ्लावर मध्ये जेव्हा पॉलिनेशन होतं तेव्हा त्याला सेल्फ पॉलिनेशन असं म्हटलं जातं. मीन्स इट इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम द अँथर टू स्टिग्मा ऑफ अ सेम फ्लावर ऑर अ अदर फ्लावर ऑफ अ सेम प्लांट. एकाच फुलामध्ये किंवा एकाच प्लांटच्या दोन फुलांमध्ये पॉलिनेशन होतं तेव्हा त्याला सेल्फ पॉलिनेशन असे म्हटले जाते. Then self-pollination is divided into two types, autogamy and geitonogamy. First we are going to see autogamy. First we see its a definition. The type of self-pollination in which pollination occurs in same flower by its own pollen grain is called autogamy. म्हणजे एकाच फुलामध्ये तयार झालेले परागकण त्याच फुलाच्या स्टिग्मावरती पडतात तेव्हा त्याला ऑटोगॅमी असं म्हटलं जातं. लुक ॲट डायग्रॅम. बघा डायग्रॅम मध्ये इट इज अ हिबिस्कस फ्लावर. हिबिस्कस फ्लावर आहे. या अँथर मध्ये तयार झालेले पोलन ग्रेन्स त्याच फ्लावरच्या स्टिग्मावरती पडतात तेव्हा त्याला ऑटोगॅमी असं म्हटलं. ऑटोगॅमी ऑकर्स इन अ बायसेक्शुअल फ्लावर अँड इट डज नॉट रिक्वायर्स पॉलिनेटिंग एजंट. ह्या प्रोसेसला कोणत्याही प्रकारच्या एजंटची गरज भासत नाही आणि बायसेक्शुअल फ्लावर मध्ये ऑटोगॅमी आढळून येत असतं. ऑफस्प्रिंग्स आर जेनेटिकली आयडेंटिकल टू देअर पॅरेंट्स. त्याच फुलाचे पोलन ग्रेन्स त्याच फुलामध्ये डिपॉझिट होत असतात त्यामुळे याच्यापासून जी प्रोजेनी तयार होते ती पॅरेंट सारखीच असते. देन नेक्स्ट टाइप is a geitonogamy. First we are going to see its definition. The type of self-pollination in which transfer of pollen grains from anther to stigma of a different flower on a same plant is called a geitonogamy. म्हणजेच एका प्लांटच्या दोन फुलांमध्ये पॉलिनेशन होतं तेव्हा त्याला
गायटोनोगॅमी असं म्हटलं जातं. लुक ॲट डायग्राम. इट इज अ सिंगल प्लांट and this plant produces these two flowers, and when pollination occurs between these two flowers, then it is called as a गायटोनोगॅमी. जेव्हा ह्या फुलांमध्ये पॉलिनेशन होतं तेव्हा त्याला गायटोनोगॅमी असं म्हटलं जातं. ऑफस्प्रिंग्स आर जेनेटिकली आयडेंटिकल टू देअर पॅरेंट्स and it requires pollinating agent, so it is similar to cross pollination, but it is a type of self pollination. पॉलिनेटिंग एजंटची गरज असते, त्यामुळं हा क्रॉस पॉलिनेशन सारखा प्रकार आहे, पण सेल्फ पॉलिनेशनचा प्रकार आहे. आणि याचं एक्झाम्पल आहे कुकुरबिटा मॅक्झिमा. देन नेक्स्ट टाइप ऑफ पॉलिनेशन इज अ क्रॉस पॉलिनेशन. फर्स्ट वी आर गोइंग टू सी इट्स डेफिनेशन. द टाइप ऑफ पॉलिनेशन विच ऑकर्स इन anther of one flower to stigma of other flower of different plants of same or different species is called a cross pollination. म्हणजे एका किंवा वेगवेगळ्या प्रजातींच्या वेगवेगळ्या वनस्पतीच्या फुलांमध्ये जेव्हा पॉलिनेशन होतं तेव्हा त्याला क्रॉस पॉलिनेशन असं म्हटलं जातं. लुक ॲट डायग्राम. बघा या ठिकाणी एकाच स्पेसिसचे हे दोन प्लांट्स आहेत अँड पॉलिनेशन ऑकर्स बिटवीन दीज टू प्लांट फ्लावर्स इज कॉल्ड ॲज अ क्रॉस पॉलिनेशन. एकाच प्रजातींच्या ह्या दोन फुलांमध्ये जेव्हा पॉलिनेशन होतं तेव्हा त्याला क्रॉस पॉलिनेशन असं म्हटलं जातं. म्हणजेच क्रॉस पॉलिनेशन इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम द anther ऑफ वन फ्लावर टू द स्टिग्मा ऑफ अदर फ्लावर ऑफ अ सेम काइंड ऑर अ डिफरंट काइंड. एका किंवा वेगवेगळ्या प्रजातींच्या वनस्पतींमध्ये या ठिकाणी क्रॉस पॉलिनेशन घडत असतं. Then it is divided into two types, that is the xenogamy and artificial hybridization. First we are going to see xenogamy. First we see its a definition. The type of cross pollination in which pollen grains of one flower is a transfer on stigma of flower on a different plant of a same species is called a झिनोगॅमी. एकाच प्रजातींच्या दोन वेगवेगळ्या प्लांटमध्ये जेव्हा पॉलिनेशन होतं तेव्हा त्याला झिनोगॅमी असं म्हटलं जातं. द टाइप ऑफ क्रॉस पॉलिनेशन इन विच पोलन ग्रेन्स ऑफ वन फ्लावर इज अ ट्रान्सफर ऑन अ स्टिग्मा ऑफ अ फ्लावर ऑन अ डिफरंट प्लांट ऑफ अ सेम स्पेसीज इज कॉल्ड अ झिनोगॅमी. बघा डायग्राम मध्ये एकाच स्पेसिसचे हे दोन प्लांट्स आहेत आणि ह्या दोन प्लांट मध्ये या एजंटच्या मदतीनं पॉलिनेशन होतं तेव्हा त्याला झिनोगॅमी असं म्हटलं जातं. इट रिक्वायर्स पॉलिनेटिंग एजंट अँड द ऑफस्प्रिंग प्रोड्युसेस इन दी झिनोगॅमी आर जेनेटिकली डिफरंट. ह्याच्यामध्ये जी प्रोजेनी तयार होते ती प्रोजेनी पॅरेंट पेक्षा वेगळी असते. देन नेक्स्ट टाइप ऑफ cross pollination is artificial hybridization. Artificial hybridization is used in a crop improvement. The artificial hybridization is a crossing between two plants. या ठिकाणी हायब्रिडायझेशन केलं जातं आणि हे कृत्रिमरित्या आर्टिफिशियली असतं आणि ह्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या प्लांटचा क्रॉस घेतला जातो आणि याची डेफिनेशन आहे द क्रॉसिंग बिटवीन टू जेनेटिकली डिफरंट प्लांट्स इज कॉल्ड हायब्रिडायझेशन. द डिझायर्ड पोलन ग्रेन्स आर आयसोलेटेड, पॉलिनेटेड अँड युज्ड फॉर अ फर्टिलायझेशन. यामध्ये आपल्याला जे कॅरेक्टर नवीन प्लांट मध्ये आणायचं आहे ऐच्छिक कॅरेक्टरचे पोलन ग्रेन्स आयसोलेट म्हणजे सेपरेट केले जातात, पॉलिनेटेड म्हणजे त्याचं आर्टिफिशियल पॉलिनेशन केलं जातं अँड दे आर युज्ड फॉर फर्टिलायझेशन फॉर फर्दर डेव्हलपमेंट. आणि त्याचा उपयोग फलनासाठी त्या ठिकाणी केला जात असतो.
Then it is done by emasculation and bagging. Then what is mean by emasculation and bagging? First we are going to see emasculation. The removal of anther from a bisexual flower before anthesis is called as a emasculation. बघा या ठिकाणी बायसेक्शुअल फ्लावर मधून बिफोर अँथेसिस म्हणजे अँथर्स मॅच्युअर होण्यापूर्वी बड कंडिशन मध्ये अँथर्स रिमूव्ह केले जातात तेव्हा त्याला इमॅस्क्युलेशन असं म्हटलं जातं. या ठिकाणी डायग्राम मध्ये आपल्याला दिसतंय एक बर्ड आहे आणि त्या बर्ड मधून अँथर्स फोरसेपच्या साहाय्यानं रिमूव्ह बाहेर काढले जात आहेत. याला इमॅस्क्युलेशन असं म्हटलं जातं. वेगवेगळ्या पद्धतीनं इमॅस्क्युलेशन त्या ठिकाणी केलं जातं. त्या ठिकाणी हँड मेथड किंवा फोरसेप मेथड आहे, हातानं किंवा फोरसेपनं काढले जातात, किंवा हॉट वॉटर मेथड आहे, गरम पाण्यामध्ये इन्फ्लोरसन्स बुडवून या ठिकाणी हे अँथर्स रिमूव्ह केले जात असतात. अँड सेकंड इज बॅगिंग. बॅगिंग मीन्स कव्हरिंग ऑफ इमॅस्क्युलेटेड फ्लावर बाय पॉलिथिन बॅग टू अवॉइड अनवॉन्टेड पॉलिनेशन और क्रॉस पॉलिनेशन. आता या ठिकाणी हे इमॅस्क्युलेटेड फ्लावर आहे, ह्या फ्लावरला पॉलिथिन बॅग किंवा पार्चमेंट पेपरचं कव्हरिंग करणं म्हणजे बॅगिंग होय. डायग्राम मध्ये आपल्याला दिसतंय एक फ्लावर बर्ड आहे आणि त्याला त्या ठिकाणी पॉलिथिन बॅगचं कव्हर घातलेलं आहे, त्याला बॅगिंग असं म्हटलं जातं. हे बॅगिंग घातल्यामुळं दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे पोलन ग्रेन्स या बर्डमध्ये किंवा फ्लावरमध्ये पडत नाहीत, त्या ठिकाणी क्रॉस पॉलिनेशन होत नाही. Then we are going to see its advantages and disadvantages. First we see advantages and disadvantages of self pollination. बघा पहिल्यांदा आपण advantages पाहूया. There is no wastage of pollen grain and energy to produce color, fragrance and nectar because self pollination does not require agents. बघा सेल्फ पॉलिनेशन मध्ये एजंटची गरज लागत नाही आणि त्यामुळं फुलाला कलर, फ्रॅग्रन्स, नेक्टर हे असण्याची गरज नाही, त्यामुळे एनर्जी वेस्ट होत नाही आणि पोलन ग्रेन सुद्धा वेस्ट होत नाहीत, वाया किंवा अपव्यय त्यांचा होत नाही. इट इज अ शुअर मेथड, खात्रीशीर पद्धत आहे अँड इट प्रोड्युसेस प्युअर व्हरायटी. देन डिसएडव्हान्टेजेस ऑफ सेल्फ पॉलिनेशन आर दे डू नॉट प्रोड्युसेस इम्प्रूव्ड व्हरायटी. पॅरेंट जसा आहे त्या पॅरेंट सारखेच नवीन ऑफस्प्रिंग तयार होतात, त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होत नाही. प्रोजेनी बिकम्स वीक. रिपीटेड सेल्फ पॉलिनेशन झाल्यामुळं नवीन ऑफस्प्रिंग वीक तयार होण्याची शक्यता त्या ठिकाणी असते. देर इज नो व्हॅरिएशन सो नो इव्होल्युशन. कोणत्याही प्रकारची विविधता होत नाही आणि त्यामुळं इव्होल्युशन उत्क्रांती सुद्धा होत नाही. It produces less numbers of seeds and have a less germination capacity. सेल्फ पॉलिनेशन मुळे सीड जे आहेत त्या लेस कमी प्रमाणामध्ये तयार होतात आणि त्याची जर्मिनेशन कॅपॅसिटी ही कमी असते. देन वी आर गोइंग टू सी द ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ क्रॉस पॉलिनेशन. फर्स्ट वी सी ऍडव्हान्टेजेस. क्रॉस पॉलिनेशन प्रोड्युसेस इम्प्रूव्ड व्हरायटी. दोन वेगवेगळ्या प्लांट मध्ये घडत असतं, त्यामुळं दोन प्लांटचे कॅरेक्टर्स कंबाईन होऊन नवीन प्लांट तयार होतं जी इम्प्रूव्ड व्हरायटी असते. सो प्रोजेनी बिकम स्ट्रॉंग आणि याची प्रोजेनी जी आहे ती स्ट्रॉंग असते. व्हॅरिएशन अँड इव्होल्युशन टेक्स प्लेस. विविधता होत येते आणि विविधता असल्यामुळं इव्होल्युशन उत्क्रांती होण्यासाठी या ठिकाणी याची मदत होत असते. It produces more number of seeds and have a high germination capacity. सीड्स जे आहेत त्या सीड्स जास्त तयार होतात आणि त्याच्यामध्ये जर्मिनेशन बीजांकुरणाची कॅपॅसिटी ही जास्त असते. देन डिसएडव्हान्टेजेस ऑफ क्रॉस पॉलिनेशन आर देर इज अ वेस्टेज ऑफ पोलन ग्रेन्स बिकॉज इट रिक्वायर्स एजंट. एजंटची गरज असते त्यामुळे पोलन ग्रेन्स वेस्ट होतात. याच्याशिवाय देर इज अ वेस्टेज ऑफ एनर्जी to produce color, fragrance and nectar. It is a not sure method of pollination and pure variety cannot be produced. दोन पॅरेंटचं कॉम्बिनेशन म्हणून नवीन व्हरायटी तयार होते,
त्यामुळे जेनेटिकली आयडेंटिकल किंवा प्युअर व्हरायटी याच्यामध्ये तयार होत नाही. देन देर आर सम टर्म्स वी आर इम्पॉर्टंट अँड यू ऑलवेज रिमेंबर दॅट टर्म्स. याच्यावरती 1 मार्काचे प्रश्न बोर्डाला किंवा नीटला सीईटीला विचारले जाऊ शकतात. फर्स्ट, चॅस्मोगॅमस. व्हेन फ्लावर ओपन्स टू एक्सपोज इट्स सेक्स ऑर्गन इज कॉल्ड अ चॅस्मोगॅमस. जेव्हा फ्लावर ओपन होतं आणि त्याचे सेक्स ऑर्गन एक्सपोज होतात तेव्हा त्या कंडिशनला चॅस्मोगॅमस असं म्हटलं जातं. Then bisexuality, bi means two, sexuality means sex organ. When flower consists androecium, that is male reproductive organ, and gynoecium, that is female reproductive organ, in a same flower is called a bisexuality. म्हणजे जेव्हा फुलामध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम मेल आणि फिमेल हे दोन्ही भाग असतात तेव्हा त्याला बायसेक्शुअलिटी असं म्हटलं जातं. Then next is homogamy. Homo means the same. When anther and stigma of a flower matures at the same time is called a homogamy. जेव्हा फुलामध्ये अँथर आणि स्टिग्मा हे दोन्ही एकाच वेळेला परिपक्व होतात, मॅच्युअर होतात तेव्हा त्याला होमोगॅमी असं म्हटलं जातं. Then next is क्लिस्टोगॅमी. When flowers are self-pollinated before opening of flower is called a क्लिस्टोगॅमी. म्हणजे फ्लावर ओपन होण्याच्या पूर्वीच फ्लावर मध्ये सेल्फ पॉलिनेशन होतं तेव्हा त्याला क्लिस्टोगॅमी असं म्हटलं जातं. इन सम प्लांट्स अंडरग्राउंड फ्लावर्स एक्झिबिट क्लिस्टोगॅमी आर नेव्हर ओपनड. एक्झाम्पल कॉमॅलिना बेंगालेन्सिस. आपण काय सांगितलं, सेल्फ पॉलिनेशन होतं कधी तर ओपनिंग होण्याच्या पूर्वी तेव्हा त्याला क्लिस्टोगॅमी असं म्हटलं जातं. पण काही प्लांटमध्ये अंडरग्राउंड फ्लावर्स तयार होतात आणि त्याच्यामध्ये क्लिस्टोगॅमी दिसून येते पण ते फ्लावर्स कधीही ओपन होत नाहीत आणि त्याचे एक्झाम्पल आहे कॉमॅलिना बेंगालेन्सिस. देन बायसेक्शुअलिटी, होमोगॅमी अँड क्लिस्टोगॅमी फेवर्स सेल्फ पॉलिनेशन. And plants like Viola, Commelina produce chasmogamous and clistogamous flowers on a same plant. 1 मार्काला ह्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. Then we see a short assignment on it. Solve these questions in your notebook. Thank you.